नमस्कार. बघा परवा दिवशीच नोटिफिकेशन आपलं टी-ई-टीचं आउट झालं आणि 21 जूनला आपली टी-ई-टीची परीक्षा फिक्स झालेली आहे. आता याच्यासाठी बालमानसशास्त्र बऱ्याच जणांना अवघड जातो आणि ती सीरीज आपण नोटिफिकेशन येण्या अगोदरच चालू केलेली होती. आता आपलं हे 15वं ते 16वं लेक्चर आहे. तर कंटिन्युअस जी लेक्चर घेतली जात आहेत, ती तुम्ही बघणं सुरुवातीपासून गरजेचं आहे. कारण सुरुवातीपासून मी बेसिक कॉन्सेप्ट देखील त्याच्यात घेतलेले आहेत. बेसिक कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. आणि गेल्या 4-5 लेक्चरपासून आपल्या एकदम ज्या परीक्षा बेस ज्या कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्ट घ्यायला आपण काय केलेले आहे, सुरुवात केलेली आहे. बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण वाढ आणि विकास ही कॉन्सेप्ट घ्यायला सुरुवात केली. आता आपण बघितलं वाढ कशाला म्हणायचं किंवा विकास कशाला म्हणायचं किंवा त्याच्यावर कोणत्या पद्धतीनं, कोणत्या बेसवर प्रश्न विचारले जातात, त्याचा अभ्यास नक्की कोणत्या मानसशास्त्रज्ञाने. आता हे मी तुम्हाला रिपीट करणार नाही, कारण हे तुम्ही मागचं लेक्चर बघणंच याच्यासाठी गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे पुढच्या ज्या विकासाच्या अवस्था आहेत, या विकासाच्या अवस्था व्यवस्थित ध्यानात येतील आणि त्याच्या अगोदर वाढ आणि विकास ह्या कन्सेप्ट नक्की काय आहेत हे तुम्हाला समजेल. तर त्याच्यासाठी तुम्ही मागचं लेक्चर देखील बघणं गरजेचं आहे. तर बघा वाढ आता थोडक्यात तरी देखील मी सांगते. वाढ ही संख्यात्मक असते आणि विकास हा गुणात्मक असतो. वाढीमध्ये वाढ ही काही विशिष्ट वयापर्यंतच होत असते. विकास हा सातत्याने अखंड जन्मापासून मृत्यूपर्यंत घडत असतो. तर बघा आपण असंच आता आपण याच्या अवस्था बघणार आहोत, विकासाच्या अवस्था बघणार आहोत. या विकासाच्या अवस्थांमध्ये आपण जन्मापूर्वीच्या अवस्था कोणत्या आणि जन्मानंतरच्या अवस्था कोणत्या हे देखील आपण बघणार आहोत. बघा विकासाच्या अवस्थांमध्ये जन्मपूर्व अवस्था एक आहेत आणि त्याच्यानंतर जन्मानंतरच्या कोणत्या अवस्था आहेत हे आपण तर पाहणारच आहोत. परंतु मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं घटक त्याच्यामध्ये काय आहेत किंवा जर जन्मपूर्व अवस्था असेल तर तो कालावधी कितीचा आहे आणि जन्मानंतरच्या ज्या अवस्था आहेत त्यांचा कालावधी किती आहे. आणि हा टॉपिक आपल्याला टी-ई-टीसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती 1 ते 2 प्रश्न तर कंपल्सरीच असतात. त्याच्यामध्ये प्लसच होईल पण कमी एकही होणार नाही. 2 प्रश्न तर फिक्स असतात, त्याच्यामध्ये प्लस होतील पण कमी होणार नाही. त्याच्यामुळे हा टॉपिक तुम्ही चांगला करणं गरजेचं आहे. बघा पहिल्यांदा आपण बघूया आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वाढ आणि विकास याच्यामध्ये शारीरिक वय जर मोजमाप करायचं ठरलं तर शारीरिक वय हा निकष ध्यानात घेतला जातो. तर तुम्हाला प्रश्न देखील विचारतील की निकष कोणता ध्यानात घेतला जातो जेव्हा वाढ आणि विकासाचा अभ्यास केला जातो. तर त्यावेळी शारीरिक वय हा निकष जो आहे तो लक्षात घेतला जातो आणि त्यानुरूप वाढ आणि विकासाचा अभ्यास केला जातो. बघा याच्यामध्ये विकासाच्या अवस्था आहेत जन्मपूर्व आणि जन्मानंतरच्या. आता जन्मपूर्व याच्यामध्ये या ज्या विकासाच्या अवस्था आहेत 4-5 त्या विकासाच्या अवस्थाचा कालावधी हा 250 दिवस किंवा 300 दिवस असा मानला जातो. 250 ते 350 दिवस असा मानला जातो. आता याच्यामध्ये बघा जननावस्था आहे, गर्भावस्था आहे, भ्रूणावस्था आहे आणि अर्भका अवस्था आहे. या अवस्था तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण या अवस्थांवरती प्रश्न विचारला जातो की जननावस्थेचा कालखंड किती आहे किंवा भ्रूणावस्थेचा कालखंड किती आहे, अर्भका अवस्थेचा कालखंड किती आहे, भ्रूणावस्था असेल, त्याच्यानंतर गर्भावस्था असेल, या सर्व जे अवस्था आहेत किंवा हे जे आपल्या विकासाचे टप्पे आहेत, या टप्प्यांचा तुम्ही कालावधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बघा पहिली आहे जनन अवस्था. जनन अवस्था ही किती आहे 0 ते 2 आठवडे. 0 ते 2 आठवडे ही जननावस्था आहे. त्याच्यानंतर गर्भावस्था ही 2 आठवड्यापासून 10 आठवड्यापर्यंत गर्भावस्था मानली जाते. बघा जननावस्था पहिली, दुसरी जी आहे ती गर्भावस्था, त्याच्यानंतर भ्रूणावस्था येते जी 10 आठवडे ते जन्मापर्यंत असते. 10 आठवडे ते जन्मापर्यंत हे तुम्ही कालावधी आणि त्याचे टप्पे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली आहे जननावस्था जी 0 ते 2 आठवड्यापर्यंत असते. त्याच्यानंतर आहे गर्भावस्था जी गर्भावस्थेवर प्रश्न बऱ्यापैकी विचारला जातो. गर्भावस्था आहे जी 2 आठवडे ते 10 आठवड्यापर्यंत असते. त्याच्यानंतर जी अवस्था आहे ती भ्रूणावस्था आहे जी 10 आठवड्यापासून पुढं असते.
जन्मापर्यंत, आणि अर्भकावस्था जी आहे ती जन्म झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत तिचा कालावधी असतो, आणि हे कालावधी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहेत बघा जन्म, हे आपण डीप बघणार आहे, थोडंसं त्याच्यातलं महत्त्वाच्या गोष्टी घेणार आहोत आपण. पण त्याच्यानंतर जन्मोत्तर अवस्था कोणत्या आहेत किंवा त्याचे टप्पे कसे आहेत हे आपण बघूया. बघा, जन्मोत्तर अवस्थेमध्ये पहिला जो टप्पा आहे तो आहे शैशवावस्था. आता शैशवावस्था हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. शैशवावस्था आहे, जो शैशवावस्थेचा कालखंड जो आहे तो 1 महिना ते 2 वर्ष आणि 2 ते 5 वर्ष, म्हणजे असे शैशवावस्थेचे देखील पूर्व शैशवावस्था आणि उत्तर शैशवावस्था असे देखील त्याचे टप्पे पडतात. म्हणून 2 वर्षापर्यंत एक टप्पा आणि 2 ते 5 वर्षापर्यंत एक टप्पा, असं त्याचं हे केलेलं आहे. ते लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे किशोरावस्था. आता बघा, किशोरावस्था जी आहे ती 6 ते 12 या काळाला किशोरावस्था असं म्हटलं जातं. 6 ते 12 या कालावधीमध्ये किशोरावस्था असते. त्याच्यानंतर पुढची आहे कौमारी अवस्था किंवा कुमार अवस्था, ती 12 ते 19 पर्यंत, म्हणजे 6 ते 12 पर्यंत किशोरावस्था आणि 13 ते 19 पर्यंत कौमारी अवस्था असते. कौमारी अवस्थेनंतर येते तारुण्य अवस्था. तारुण्य अवस्था हे 20 ते 40च्या दरम्यान तारुण्य अवस्था असते. त्याच्यानंतर प्रौढावस्था येते, जी 40 नंतर 60 पर्यंत असते, आणि 60 नंतर असते ती वृद्ध अवस्था असते. हे जे विकासाचे टप्पे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, आपण विकासाच्या टप्प्यांमध्ये 2 डिवायडेशन बघितले. त्याच्यामध्ये जन्मपूर्व अवस्था एक आहेत, ज्याच्यामध्ये 4 टप्पे समाविष्ट केलेले आहेत, आणि त्याच्यानंतर जन्मोत्तर अवस्था आहेत, त्याच्यामधलेही टप्पे आपण बघितले. बघा, जो पहिला टप्पा होता जन्मपूर्व अवस्थेमध्ये, त्याच्यामध्ये जननावस्था आहे जी 0 ते 2 आठवडा आहे, गर्भावस्था आहे जी 2 आठवड्यापासून 10 आठवड्यापर्यंत आहे, त्याच्यानंतर भ्रूणावस्था आहे जी 10 आठवड्यापासून जन्मापर्यंतची आहे, आणि जी अर्भकावस्था आहे ती जन्म झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, जन्मपूर्व अवस्था बघितल्या, जन्मानंतरच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये पहिली अवस्था आहे शैशवावस्था, ज्याचा कालावधी 2 आठवड्यापासून 2 वर्ष मानला जातो आणि 2 पासून 5 पर्यंत मानला जातो, म्हणजे त्याचे 2 टप्पे पडतात. तसा पूर्ण कालावधी धरला त्याचा तर 2 आठवड्या किंवा 1 महिन्यापासून 5 वर्षापर्यंतचा कालावधी हा शैशवावस्थेमध्ये येतो. त्याच्यानंतर बघा, आपण किशोरावस्था बघितली. किशोरावस्थेचा कालखंड 6 ते 12 वर्ष असतो. त्याच्यानंतर आपण कौमारी अवस्था बघितली, जी आपल्यासाठी खूप महत्वाची असते. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये देखील ती खूप महत्वाची मानली जाते. तर त्याचा कालावधी आहे 13 ते 19 वर्ष. तारुण्य अवस्था आहे 20 ते 40. वृद्धावस्था आहे 40 पासून 60 पर्यंत, आणि वृद्धावस्थेनंतर जो टप्पा येतो तो आहे याचा 60 पासून पुढचा जो आहे तो वृद्धावस्था आहे. तर बघा, याच्यानंतर आपण प्रौढावस्था, तारुण्यावस्था 20 ते 40 बघितली, आणि प्रौढावस्था मधला टप्पा जो आहे 40 ते 60 वर्षाचा तो प्रौढावस्था आहे, आणि 60च्या पुढे तो वृद्धावस्था आहे. हे टप्पे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, याच्यामध्ये आता आपण पहिला टप्पा बघणार आहोत जन्मपूर्व अवस्थेचा, ज्याच्यामध्ये पहिला आहे जननावस्था. जननावस्थेनंतर त्याच्यानंतर आपण भ्रूणावस्था, त्याच्यामध्ये एक थोडक्यातच आपण बघणार आहोत. तर बघा, जन्मपूर्व अवस्थेचा म्हणजे जन्मपूर्व अवस्थेमध्ये 290, कधी कधी प्रश्न विचारला जातो की जन्मपूर्व अवस्थेचा पूर्ण टप्पा किती दिवसांचा असतो, तर तिथं तुम्ही 290 हे परफेक्शन मध्ये उत्तर दिलं तरी चालेल, परंतु जर तिथं ऑप्शन असतील 250 ते 300 पर्यंत, मग त्यातला जो तुम्हाला योग्य वाटेल तो ऑप्शन तुम्ही तिथं देणं गरजेचं आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण जन्मपूर्व अवस्थेमध्ये जननावस्था जी आहे तर ती जननावस्था कशी ठरते, किंवा त्याच्यामध्ये जी एक बीजजुळी असतात, द्विबीजजुळी असतात, किंवा ही अशी बालकं कशी जन्माला येतात हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे.
बघा, जन्मपूर्व अवस्थेच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला मी सांगितलं, की 290 दिवसांचा हा कालखंड गृहीत धरला जातो. परंतु जर ऑप्शनमध्ये तुम्हाला 250 ते 300च्या दरम्यान दिलं, तर त्यातील तुम्ही ऑप्शन कट करून तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. पण जर स्पेसिफिकच 250 ते 300च्या मध्ये जर तुम्हाला कालावधी दिलेला असेल दिवसांचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही 290 निवडणं गरजेचं आहे. बघा, याच्यामध्ये ज्या स्त्री जनन पेशी आहेत आणि पुरुष जनन पेशी, म्हणजे स्त्री जनन पेशी अंडपेशी असतात आणि पुरुष जनन पेशी या रेतपेशी असतात. यांच्या संयोगातून जो झायगोट तयार होतो, म्हणजे जी फलित पेशी तयार होते, त्याच्यापासून एक नवीन जीव तयार होतो आणि तीच आपल्या जननावस्थेमध्ये असते आणि त्याच्यातूनच काय होतं, तर शारीरिक विकासाला हा प्रारंभ होतो. बघा, फलित पेशी जी तयार होते आणि ज्यावेळी साधारणपणे जन्मणाऱ्या बालकाचं वजन हे 6 ते 7 पौंड आणि उंची 18 ते 20 पौंड असते. 6 ते 7 पौंड वजन हे लहान बालकाचं जन्मल्या असतं आणि 18 ते 19 इंच किंवा 20 इंच एवढी उंची त्या बाळाची असते आणि हा इथपर्यंतचा विकास हा जन्मपूर्व अवस्थेमध्ये, म्हणजे आपण अर्भकावस्थेपर्यंतचा कधी-कधी आपल्याला वाटू शकतं, की अर्भकावस्था ही जन्मानंतरची आहे. मग ती जन्मानंतरच्या अवस्थेमध्ये जाईल, तर तसं नाहीये. ते जन्मपूर्व अवस्थेपर्यंत, तिथपर्यंतचा विकास हा जन्मपूर्व अवस्थेमध्ये येतो. आणि बघा, ज्यावेळी गर्भधारणा होत असते त्यावेळी अनुवांशिक गुणधर्म जे असतात ते त्याच वेळी त्या मुलामध्ये किंवा त्या बालकामध्ये येत असतात, त्या झायगोटमध्ये जात असतात. त्याच्यानंतर अनुवांशिकतेचं त्याच्यामध्ये हे काय होत नाहीत, गुणधर्म येत नाहीत. त्याच वेळी गर्भधारणे बघा, चांगले गुण असतील, वाईट गुण असतील, तर गर्भधारणेच्या वेळीच ते त्या बालकामध्ये किंवा त्या झायगोटमध्ये जात असतात आणि त्याच वेळी लिंग निश्चिती देखील होत असते. त्याच्यानंतर बघा, मुलगा किंवा मुलगी होणं हे त्या अंडपेशीसोबत कोणत्या रेतपेशीचा संयोग जुळून आला आहे यावर म्हणजे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे अवलंबून असतं. बघा, आपल्या समाजामध्ये आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी स्त्रियांवरच या गोष्टीसाठी अत्याचार केला जातो किंवा जबरदस्ती केली जाते, वाईट बोललं जातं, त्याच्याबद्दल काही अंधश्रद्धा बाहेर काढल्या जातात. परंतु आपण तर चांगलं नॉलेज असणारी लोक आहोत आणि बघा, रेतपेशी ज्या आहेत त्याचा अंडपेशीसोबत जेव्हा संयोग होतो त्यावेळी कोणती रेतपेशीचा संयोग होतो यावर मुलगा किंवा मुलगी होणं हे अवलंबून असतं. जर X या रेतपेशीचा संयोग घडून आला तर मुलगी होते आणि Y चा जर संयोग घडून आला तर मुलगा होतो, हे आपल्याला माहित आहे आणि हे आपल्या जननावस्थेमध्ये महत्वाची गोष्ट आहे. आता या जननावस्थेमध्ये 2-3च गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, की गर्भधारणेच्या वेळीच अनुवंशिकता ही त्या झायगोटमध्ये जात असते, त्याच वेळी अनुवंशिकता गेली जाते. त्याच्यानंतर त्या अनुवंशिकतेमध्ये बदल होत नाही, त्याच वेळी लिंग निश्चिती होते, हे देखील महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे आहे माणसांच्या बाबतीत जी रंगसूत्र असतात त्या रंगसूत्रांची संख्या ही 46 असते. त्यातील रेतपेशी 23 आणि अंडपेशी 23 असतात. त्याच्यानंतर बघा, आता आपण हा पूर्ण कालावधीचा थोडक्यात अभ्यास केला आपण. याच्यामध्ये काही खूप डीप असं आपल्याला प्रश्न येत नाहीत. आपल्याला प्रश्न येतात ते किशोरावस्थेपासून पुढे शैशवावस्थेमध्ये चुकून एखादा अर्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तो पण उपयोजनात्मक किंवा त्याची वैशिष्ट्ये वगैरे आपल्याला विचारली जातात. तर बघा, पहिला आपला आता जन्म झाल्यानंतर ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये शैशवावस्था हा आपला टप्पा आहे, एक पहिला टप्पा आहे, पहिली पायरी आहे. तर बघा, शैशवावस्थेचा कालखंड जो आहे तर तो 2 महिन्यापासून किंवा 1 महिन्यापासून 6 वर्षापर्यंत तो कालखंड मानला जातो. कुठे 5 वर्षाचं देखील तिथं सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला असा डिरेक्टली स्पेसिफिक असा प्रश्न कालावधीवर विचारला जात नाही. तर आपल्या नॉलेजनुसार आपण तिथं उत्तर देणं गरजेचं असतं. कारण पुढे मागे कालावधी दिला जातो किंवा 6 ते 12 असेल तर 5 ते 12 करतात किंवा 6 ते 12 असेल तर 7 ते 12 करतात, असं काहीही करतात. ते आपल्या नॉलेजनुसार ते उत्तर देणं गरजेचं असतं.
बघा, जी शैशव अवस्था आहे, या शैशव अवस्थेमध्ये 2-3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं बालक जो आहे, शैशव अवस्थेमध्ये बघा 5 वर्षापर्यंत ही अवस्था मानली जाते. बालकाच्या जन्मानंतरची पहिली अवस्था आहे आणि ही 5 वर्षापर्यंत ही अवस्था मानली जाते. याच्यामध्ये बघा 2 वर्षापर्यंत पूर्व शैशव अवस्था आणि 2 ते 5 मध्ये उत्तर शैशव अवस्था मानली जाते. तर बघा, आपण मागं सुद्धा बघितलं की या 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत बालकाचा 80% विकास पूर्ण झालेला असतो. त्याच्यामुळं आपण त्यावेळी बालकांना अंगणवाडी असेल किंवा बालवाडी वगैरे असतं, त्याच्यामध्ये आपण पाठवत असतो. तर यामागचा उद्देश एकच आहे की बालकाचा मेंदूचा विकास जितका जास्त होईल तो याच कालावधीमध्ये होत असतो. म्हणून या शैशव अवस्थेमध्ये बालकाचा 80% मेंदूचा विकास, शारीरिक विकास झालेला असतो. शारीरिक विकास नाही, मेंदूचा विकास हा 80% झालेला असतो. शैशव अवस्थेमध्ये बघा, आपल्याला अध्ययन विषयक आणि बालकाला चांगलं वातावरण निर्मिती किंवा त्याच्या भावना जाणून घेणं गरजेचं असतं. त्यामुळं आपल्या पालकांचं जास्त लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्याची एक अध्ययनविषयक क्षमता जागृत करण्यासाठी, त्याच्याकडे जी जिज्ञासा असते 5 वर्षापर्यंत, ती जागृत ठेवण्यासाठी अंगणवाडी, बालवाडी असेल या ठिकाणी बालकांना पाठवलं जातं. चांगल्या वातावरणात ठेवलं जातं. आणि बालवाडी आणि अंगणवाडीमध्ये बघा काय केलं जातं, तर त्यांना चांगला चांगला खाऊ दिला जातो, छान छान गप्पा गोष्टी शिकवल्या जाते. हे कशासाठी? तर त्यांची जी अध्ययन क्षमता आहे त्याचा कुठेतरी विकास चांगल्या पद्धतीने व्हावा. पुढे जाऊन त्यांना जे शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी त्यांची जी मेंदूची जी विकासाची प्रक्रिया आहे, जी क्षमता आहे ती योग्य प्रकारे व्हावी, हा हा प्रयत्न शैशव अवस्थेमध्ये होतो. आता बघा पुढे आहे त्याचप्रमाणे आपण बघतो अंगणवाडीमध्ये दंतकथा असतील, परीकथा असतील, कार्टून्स असतील, लहान मुलांना दाखवले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्यांना खेळायला दिली जातात. हे फक्त कशासाठी? तर त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या जागृत होणं गरजेचं असतं. आणि या कालावधीमध्ये शैशव अवस्थेमध्ये सर्वात जास्त चंचल मुलं कुठं असतात असा जर प्रश्न विचारला तर आपण आपलं जमलिंग कधीतरी होऊ शकतं, कारण किशोरावस्थेमध्ये देखील कुमारावस्थेमध्ये देखील थोडंफार मुलं चंचल होत असतात, परंतु तो चंचलपणा वेगळा. आणि जर असा प्रश्न आला की कोणती अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये बालक खूप चंचल असतं, तर ती आहे शैशवावस्था. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, त्या बालकाला दुसऱ्यानं जर आपल्या खेळण्याला हात लावला तर ते देखील आवडत नाही. त्यासाठी ते त्याचं शस्त्र असतं. रडणं हे शैशवावस्थेतल्या बालकाचं शस्त्र असतं. आणि हे जे आहे ते शालापूर्व वय कशाला म्हटलं जातं? तर शैशवावस्थेला शालापूर्व वय असं म्हटलं जातं. म्हणजे बघा 6 वर्षाचं झाल्यानंतर बालक शाळेत जातं आणि 5व्या वर्षापर्यंतचा कालखंड हा शैशवावस्थेचा आहे. तर त्याला शालापूर्व वय असं देखील म्हटलं जातं. आता पुढे आहे बघा किशोरावस्था. किशोरावस्था ही किती ते किती आहे? तर ती 6 ते 12 यामध्ये किशोरावस्थेचा कालावधी आहे. याच्यामध्ये देखील पूर्व किशोरावस्था ही 6 ते 9 पर्यंत आणि उत्तर किशोरावस्था ही 9 ते 12 पर्यंत असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, किशोरावस्थेलाच बाल्यावस्था देखील म्हटलं जातं. तर कित्येक ठिकाणी पुस्तकांमध्ये बाल्यावस्था हा शब्द यूज केलेला आहे. कोणत्या पुस्तकामध्ये किशोरावस्था हा शब्द यूज केलेला आहे, तर ते देखील तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. बघा, या किशोरावस्थेमध्ये मुलं वेगवेगळी कौशल्य कशी आत्मसात करता येतील यावर त्यांचं जास्त लक्ष असतात. आणि किशोरावस्थेमधली मुलं ही एकत्र खेळतात. मुलं मुली असं काही डिवायडेशन त्यांच्याकडे नसतं, तर ते एकत्र खेळतात. म्हणजे असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या अवस्थेमधील मुलं मुली ही एकत्र खेळतात? तर ती किशोरावस्था आहे. कदाचित तुम्ही याचं उत्तर कुमारी अवस्था देसाल, परंतु याचं उत्तर किशोरावस्था आहे. किशोरावस्थेतील मुले ही एकत्र खेळतात. ते कोणताही भेदभाव करत नाहीत. तो श्रीमंत, मी गरीब असा कोणताही भेदभाव त्यांच्याकडे दिसत नाही. परंतु ज्यावेळी आपण कुमारी अवस्थामध्ये जातो त्यावेळी हे अगदी उलटं केलं जातं. कारण किशोरावस्थेमध्ये गरीब श्रीमंत असे देखील भेदभाव होतात. त्याचप्रमाणे जसं आपण बघितलं की इकडं मुलं मुली असा काही भेदभाव नसतो, परंतु किशोरावस्थेमध्ये कौमारी अवस्थेमध्ये तो भेदभाव आपल्याला आवर्जून आपल्या समोर येतो. आता बघा, याच्यामध्ये या कालावधीमध्ये
मुलांची जी कौशल्य असतात ती दृढ होत जातात, म्हणून याला दृढीकरणाचा काळ देखील म्हटलं जातं. आणि खूप जास्त वाढ होत असते. वाढ व त्यांच्या कौशल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ होत असते, त्याचं दृढीकरण होत असतं, म्हणून किशोरावस्थेला वाढ आणि दृढीकरणाचा कालावधी असं म्हटलं जातं. आता बघा, याच्यामधील जी बालकं असतात ती आपल्या शिक्षक असतील, पालक असतील, यांचं अनुकरण करत असतात. म्हणूनच बघा, आपण म्हणत असतो की शिक्षकांनी व्यवस्थित राहणं, चांगले कपडे घालणं आणि चांगलं ज्ञान देणं, अध्यापन चांगलं करणं हे खूप गरजेचं असतं. कारण किशोरावस्थेतील मुलं ही शिक्षकांचं देखील अनुकरण करत असतात, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या अवस्थेमध्ये सांघिक कृती जास्त आपल्याला बघायला मिळते. बघा, शैशवावस्थेचं एक वैशिष्ट्य आहे, मी सांगायचं विसरले म्हणून आता सांगते. कृतक विश्वास ही संकल्पना कोठे येते, तर ती शैशवावस्थेमध्ये येते. त्याच्यानंतर किशोरावस्थेमध्ये आपण काय बघितलं, कोणता वाढ आणि दृढीकरणाचा कालखंड कोणता आहे, तो किशोरावस्थेचा आहे. बघा, पुढे आहे कुमारावस्था. आता या कुमारावस्थेमध्ये बघा, कुमारावस्था ही 13 ते 19 वर्षापर्यंत असते. आणि हा कालखंड बघा, याच्यामध्ये या कालावधीमध्ये पूर्व कुमारावस्था ही 13 ते 15 वर्ष आणि उत्तर कुमारावस्था ही 15 ते 16 ते 19 वर्षापर्यंत ही उत्तर कौमार्यावस्था असते. आणि या कौमार्यावस्थेमध्ये बघा, शारीरिक असेल, भावनिक असेल, मानसिक असेल, हा विकास जो आहे तो झपाट्याने घडत असतो. हा विकास खूप जास्त फास्ट घडत असतो. आणि कधी कधी काय होतं बघा, कुमारावस्थेमध्ये बालकांना किंवा आपल्या कुमारींना हे समायोजन साधणं कठीण जातं. म्हणून जो कालावधी आहे आपल्या कौमार्य अवस्थेचा 13 ते 19चा, त्यावेळी आपण आपली मुलं सांभाळणं गरजेचं आहे. त्यांना कशात तरी गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. खेळ असतील, त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतील, त्यामध्ये गुंतवणं गरजेचं आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे की हा कालावधी जो आहे तो आकर्षित होण्याचा कालावधी आहे. ते पालकांनी समजून सांगणं, शिक्षकांनी समजून सांगणं गरजेचं आहे. आणि हा कालखंड हा तणावाचा कालखंड त्यांच्यासाठी असतो, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या कालखंडाला वादळाचा कालखंड कोणत्या अवस्थेला म्हटलं जातं, तर कौमार्य अवस्थेला वादळाचा कालखंड म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तणावाचा कालखंड म्हटलं जातं. आणि इथं एक विद्यार्थ्यांचा पुनर्जन्मच होत असतो, म्हणजे त्यांच्या सर्वच अवस्था, म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक सर्व अवस्थांमध्ये खूप मोठे बदल घडून येत असतात. त्यामुळं त्यावेळी आपण आपल्या पाल्याला सांभाळणं आणि गुंतवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. बघा, याच्यामध्ये मुलींचे स्वतंत्र गट पडतात. मुलं आणि मुली एकत्र खेळत नाहीत. किशोरावस्थेमध्ये आपण उलटं बघितलं, तिथं मुलं मुली एकत्र खेळतात, कोणताही भेदभाव नसतो. परंतु कौमार्य अवस्थेमध्ये स्वतंत्र गट पडतात, हे एकत्र खेळताना आपल्याला दिसत नाहीत. आणि त्यांच्यामध्ये एक आदर्श निर्माण होतो. जर एखादा शिक्षक त्यांना आवडत असेल तर तो आदर्श म्हणून त्यांच्या कायम लक्षात राहतो. म्हणजे ज्यावेळी आता आपण सांगत असतो की आता जर मला सांगायचं म्हटलं तर माझे आदर्श कोण आहेत, हे जे आदर्श आपले होत असतात ते आपल्या कौमार्य अवस्थेपासून आपल्या डोक्यात राहिलेले असतात. आणि हे आदर्श तेव्हापासून आपल्याला लक्षात राहिलेले असतात की हा, मला त्यांच्यासारखं बनायचं आहे. तर तो जो आदर्श मुलांमध्ये येतो, तर तो म्हणजे आदर्श निवड जी मुलांकडे असते ती त्या कालावधीमध्ये निर्माण होत असते. बघा, कुमारावस्थेतील विविध बदलांमुळे काय होतं, तर विद्यार्थी हे तणावामध्ये जात असतात. एक त्यांच्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण होत आहे असं त्यांना वाटत असतं. भावनिक कुचंबना कधी कधी होत असते. त्याच्यानंतर बघा, कामवासनेचे उदात्तीकरण करण्यासाठी पालकांनी किंवा शिक्षकांनी त्यांना माहिती देणं गरजेचं आहे काही गोष्टींची, किंवा त्यांना गुंतवून क्रीडा असेल, संगीत असेल, नाट्य असतील, त्यांच्या आवडीच्या गोष्टी असेल, याच्यामध्ये गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, तर विषमलिंगी व्यक्तीविषयी इथं आकर्षण निर्माण होतं. तर त्याविषयी आपण आपल्या पाल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि त्यापासून म्हणजे ते फक्त आकर्षण आहे हे आपण आपल्या पाल्याला पटवून देणं गरजेचं आहे आणि त्यांना गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी कौमार्य अवस्थेमध्ये घडत असतात. आता पुढची आहे तारुण्य अवस्था, ज्याच्यावर आपल्याला काही प्रश्न वगैरे आतापर्यंत तरी टीईटीला विचारलं नाही, फक्त त्याचा कालावधी लक्षात ठेवा. तारुण्य अवस्था जी आहे ती 20 ते 40 मध्ये आहे. त्याच्यानंतर प्रौढावस्था जी आहे ती 40 ते 60 पर्यंत आहे. आणि 60च्या पुढे वृद्धावस्था
येते हे लक्षात ठेवा. आणि ह्या विकासाच्या अवस्था आहेत, या विकासाच्या अवस्था व्यवस्थित करा तुम्ही. लक्षात ठेवा, याच्यावर टीईटीला 2 ते 3 प्रश्न येत असतात. धन्यवाद.